जलावर जे मत की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, आभार म्हणतो, उपकार मानतो. देवाने सुंदर असं दिवस दाखवला आहे. इब्रानियची पत्र 11 अध्याय 6 वचन. इब्रानियची पत्र 11 अध्याय 6 वचन. आणि विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याचा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणार तो प्रतिफळ देणार आहे. आमेन, हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, विश्वास वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे. असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आणि येशूने सांगितलं आहे, जिथं माझ्या नावानं दोघं कुतिकं जमतील त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन सत्य आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो, देव आत्मा आहे आणि जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं स्वतंत्र आहे. हालेलुया, हालेलुया. देवाने मनुष्याला प्रतिरूपाचं निर्माण केलं आहे. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 26 वचनामध्ये दिलेलं आहे. देवाने मनुष्याला प्रतिरूपाचं निर्माण केलं आहे. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो, तुम्ही देवाचं मंदिर आहात. देव आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया. देव दिसत नाही, पण देव मार्गदर्शन करतो. देव आत्म्याच्या द्वारे बोलतो, वचनाच्या द्वारे बोलतो, सेवकाच्या द्वारे बोलतो. हालेलुया. दृष्टांत बोलतो, स्वप्नाच्या द्वारे बोलतो, दर्शन देतो. हालेलुया. कारण देवाचं वचन सत्य आहे. हालेलुया, हालेलुया. एक दिवशी मोशे देवाला म्हणाला की प्रभू, मला तुझं मुख पाहायचं आहे. देव मोशेला म्हणाला, माझा मुख कोणीही पाहू शकत नाही. हालेलुया. माझं मुख पाहिलं तर मानव एकही जिवंत राहणार नाही. हालेलुया. कारण देव पवित्र पाक आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, आदामच्या काळामध्ये आदाम पवित्र होता. आदामच्या काळामध्ये देव स्वतः आदामला भेटायला येत होता. हालेलुया, हालेलुया. देव स्वतः, सर्वसमर्थ देव, सर्वशक्तिमान देव स्वतः आदामपाशी येत होता. हालेलुया. आदामपाशी येत होता. देव आदामबरोबर बोलत होता, सांगत होता. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, देव आत्मा आहे. देव पवित्र पाक आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन सांगते, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, पहा, मी दाराशीच उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझं वाणी ऐकून दार उघडेल त्याच्या अंतःकरणामध्ये जाणार आणि त्याच्याबरोबर भोजन करणार. आमेन, हालेलुया. प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन. प्रकटीकरणचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाच्या द्वारासमोर उभा आहे. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपलं जीवन येशूच्या हातात सोपवून येशूला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून अंतःकरणातून स्वीकारतो, प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे त्याच्या जीवनामध्ये येतो. हालेलुया, हालेलुया. विश्वास करा, कारण देवाचं वचन सत्य आहे. हालेलुया. वचन सांगते, विश्वास वाचून देवाला संतोष होणं शक्य आहे. आणि असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे. हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देव स्वर्गात आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे, राजसिंहावर स्वर्गामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. विश्वास ठेवा. आणि जिवंत देवाचं एकच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, त्यांना जीवन मिळावं. हालेलुया. त्याचा मार्ग एकच आहे, प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वयं म्हणाला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आले वाचून पितेकडे कोणी येत नाही. हालेलुया. येशू स्वर्गाचा द्वार आहे. येशू मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे. विश्वास करा. हालेलुया. देव तुमच्यावर प्रेम करतो. सर्व काही परमेश्वराने निर्माण केलं आहे. हालेलुया. परमेश्वर देवानं 6 दिवसात आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, मनुष्य 6 दिवसात देवाने निर्माण केला. 7वा दिवस देव विश्रांती घेतला. हालेलुया, हालेलुया. आणि देव महान आहे. देव सर्वशक्तिमान आहे. ते तुमच्यावर, माझ्यावर अमर्यादित प्रेम करतो. आणि देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नाही, त्यानं जीवन मिळावा. हालेलुया. त्याचा मार्ग एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. विश्वास करा, तुमचं तारण होईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. जय मसीह की.